फेसबुक लाईव्हवर मी आणि माझी कविता आपण चालू करतोय. यायला लागलेत लोक. आत्ता इथं आलेल्यांचे स्वागत आहे. सोमनाथ आलेला दिसतोय मला. कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर आपण एकमेकांशी जोडून राहण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा आपल्याला खूप उपयोग होतो आहे. आपण एकमेकांना काही गोष्टी शेअर करतो आहे, सकारात्मकता वाढते. आणि म्हणूनच हे आविष्कार फेसबुक पेज सुरू केलेले उमरग्याच्या आमच्या तरुण मित्रांनी, त्यांचं मला खूप कौतुक वाटतं त्याच्याकरता. सुभाष वैरागकर आणि कमलाकर मोटे हे दोघं शिक्षक आहेत आणि उमरग्यातच राज्य पुरस्कार विजेते शिक्षक आहेत. त्या सगळ्यांनी मिळून हे फेसबुक लाईव्ह पेज सुरू केलेलं आहे. मी पुष्पा क्षीरसागर. मी आणि माझी कविता हा कवितेचा प्रवास कसा आहे ते आपण हे करणार आहे. ह्याच्यात बोलणारे मंगल आलेली आहे, अशोक तांगडे आलेला आहे, प्रशांत दांडेकर आहे दिसतंय मला, बसवराज आहे. सगळ्यांचं स्वागत. तुम्हाला सगळ्यांना बघून छान वाटते. रुपाली आहे क्षीरसागर. लोक येत आहेत. आपण सुरू करूया अजून 1-2-3 मिनिटांमध्ये. तर पंढरपूरला असणारी मी एकदम मराठवाड्यातल्या त्या उमरगा भागामध्ये गेले आणि आयुष्याचा जास्त भाग तिकडंच काढला. त्यामुळे तिथल्याही खूप आठवणी आहेत. ते सगळं या कवितेच्या प्रवासामध्ये येईलच. प्रताप काका आलेले आहेत. नमस्कार काका. मी अगोदर कॉलेजमध्ये होते महाडला. सगळ्यात पहिल्यांदा प्राध्यापिका म्हणून लागले. MSc झाल्यानंतर सिनियर कॉलेजला काम केलं आणि तिथली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजमधली लायब्ररी जी आहे ती प्रचंड मोठी लायब्ररी आणि हावऱ्यासारखी इतकी पुस्तकं मला तिथं वाचायला मिळाली. मी 1च वर्ष होते. तर त्या सगळ्याची पण साथ आणि संगत ह्या माझ्या कवितेच्या प्रवासामध्ये खूप महत्त्वाची. तिथे नाटकांची पुस्तकं होती, चरित्र होती, कवितांची पुस्तकं होती. खूप खूप वाचन झालं त्या 1 वर्षामध्ये माझं तिथं. आमचे मित्र प्रमोद माने आलेले आहेत, किशोर पाठोळे आलेले आहेत. प्रमोद मानेंच्या कविता मला खूप आवडतात. उमरग्यासारख्या छोट्या गावामध्ये खूप छान छान लिहिणारे लोक आहेत. आमचा बालाजी आहे, प्रमोद आहे. आता मी पुण्याला स्थायिक झाले. त्या सगळ्या लोकांची मला इकडे उणीव भासते. म्हणजे वेगवेगळ्या निमित्ताने आम्ही भेटायचो, कार्यक्रम करायचो. बोल ना तू. तर तसं तर खरं कविता आणि ते ऐकणं हे प्रत्यक्ष समोरासमोर असतं त्यावेळेला खूप चेष्टा होती त्याच्यावरनं की कोण ऐकणार. इथे चांगला वेळ मिळतो आहे आपल्या कविता सादर करायला. त्याच्यामुळे हे छान आहे खूप. म्हणजे जे खरं ऐकणारे असतात त्यांना आवडतं कविता ऐकायला. एक जण येतात. आपण सुरू करूया 1-2-3 मिनिटांमध्ये.
मराठवाडा तसा नवीनच होता मला, म्हणजे बीडला जाणं येणं होतं भाऊ असल्यामुळं. पण उमरग्यासारख्या भागामध्ये कधी गेलेच नव्हते मी. सोलापूरच्या पुढं माहीतच नाही, म्हणजे नळदुर्गही माहीत नव्हतं, अणदुरही माहीत नव्हतं. पण ज्या वेळेला भूकंप झाला त्यावेळेला राष्ट्रसेवा दलातर्फे गेले मी काम करायला. त्यावेळेला तो भाग सगळा माहीत झाला आणि तिकडं 26 वर्ष राहिले. तर तिथल्या माझ्या सगळ्या राहण्याचं खेड्यातलं जीवन, सगळं हालहालाखी, शेतकरी, शाळेतले विद्यार्थी, या सगळ्यांचं सुद्धा खूप मला समृद्ध करण्यामध्ये योगदान आहे. मी भूकंपामध्ये पुनर्वसनाच्या कामात मदत करायला गेले होते. खरं मला तिथं राहायचं नव्हतं, कारण माझं गाव जे आहे पंढरपूर, तिथे मला परत प्राध्यापक म्हणून घेणार होते. मी जिथं लग्नाच्या आधी होते तिथे वेगवर्धिनीला. त्यामुळं भूकंप झाल्यावर आम्ही मदत करायला गेलो सेवा दलाच्या ह्याच्यात. त्यावेळेला मी तिथं फक्त असं येऊन जाऊनच करायचं असं ठरलं होतं, राहायचं ठरवलं नव्हतं. पण काही घटना अशा मला तिथे पाहायला मिळाल्या की त्यामुळं मला माझ्या सगळ्या या सोफिस्टिकेटेड जगण्याचा जो बुरखा आहे तो सगळा फाडला गेला आणि खरं जीवन काय असतं ते बघायला मिळालं. आणि त्यामुळं मग मी तिकडे काम करण्याचा निर्णय घेतला उपेंद्रबरोबर मानवलोकमध्ये. बरोबर. कविता म्हणजे तसं शब्द जोडले की कविता होते असं असतं. कधी आपण 2 ओळी वाचल्या तर त्याच्यातही खूप आशयगर्भ असा भरलेला असतो. मला सगळ्यात आवडलेली कविता जी आहे ती VP सिंग यांनी 1980च्या काळात त्यांच्या ज्या कविता वाचल्या त्यातली, तुम मुझे क्या खरीदोगे मैं मुक्त हूँ. एवढ्या 2 ओळीचाच आशय किती समृद्ध आणि मोठा हे कळालं. तर कवितेचं तसं असतं, शब्द खूप समृद्ध करून जातात ऐकणाऱ्याला, वाचणाऱ्याला. तर आपण आता सुरू करूया. मी पुष्पा क्षीरसागर. आविष्कार फेसबुक पेज हे आमच्या उमरग्याच्या मित्रांनी सुरू केलेलं आहे. राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक मंच उस्मानाबाद आयोजित आजचं हे मी आणि माझी कविता हे माझं आहे, हे आजचं 10वं पुष्प आहे. कवितेच्या प्रवासाबद्दल मी तुमच्या सगळ्यांशी बोलणार आहे. मी मूळची पंढरपूरची. माझे आईवडील शिक्षकच होते, त्यामुळं तसं वातावरण घरातलं चांगलं होतं वाचनाच्या बाबतीत. तर मला जाणवलेला फरक जो आहे एवढं असूनसुद्धा राष्ट्रसेवा दलाच्या परिवारातले आम्ही, त्यामुळं लोकांचं येणं जाणं घरी होतं. वडील समाजवादी विचारांचे होते. 8वी-9वीला समज यायला लागल्यावर कळत होतं. बाबा आढावांचं जो एक गाव एक पाणवठा हा कार्यक्रम असायचा त्या भागात, त्यावेळेला त्याचं नियोजन ते सगळं आमच्या घरी व्हायचं, ते सगळं बघत होते. वेगवेगळ्या चळवळी, लक्ष्मण मानेंची, भटक्या विमुक्तांची शोधयात्रा असू दे, नेतर प्रकाश मोहाडीकरांचा, साने गुरुजींचा असू दे, नागकोऱ्यांचा असू दे, आणि त्याचं पुढं नंतर काही असू दे, ते सगळं आमच्या घरी वातावरण होतं. त्या ह्याच्यात मोठी होत होते मी. पण मागं जाऊन बघताना मी जेव्हा आठवते की मी ज्या वेळेला 8वी, 9वी, 10वीला शिकत होते आणि माझ्यापेक्षा लहान असलेले आणि एक मोठा भाऊ, लहान असलेले 2 भाऊ, त्यांचं मुलगा म्हणून मोठं होणं आणि माझं मुलगी म्हणून मोठं होणं, ह्याच्यात नंतरचं परिप्रेक्ष्य मला आल्यानंतर कळतं आहे की ते 8वी-9वीला ते नवजीवन नावाचं दैनिक वाड्यात चालवायचे, लिहायचे आजच्या बातम्या वगैरे, त्याच्याबद्दल चर्चा करायची. आणि आम्ही बाहुलीचं लग्न, दसऱ्याला बाहुलीला दागिने करणं, कपडे करणं असं शिकायचो, हे असं खेळायचो. आणि या सगळ्यातनं एक दृष्टी बनत गेली माझी की आपण मुली म्हणून कशा वाढवल्या जातो, आणि त्याच्याबद्दल मग सतत बोलत राहिले मी. लोककथा 78चा कार्यक्रम पंढरपूरला आयोजित केला गेला, आमच्या घरीच ठरलं ते, आणि मग गौतम विद्यालयाच्या ह्याच्यात ते झाला. तर त्या सगळ्यातनं एक काहीतरी
सगळे प्रवाह कसे आहेत काय याबद्दल थोडीशी माहिती होत होती. समाजात वावरताना वेगवेगळ्या समूहाशी जोडलं जाताना प्रत्येक गोष्टीबद्दल प्रश्न पडायचे, कारण आमचं जगणं आणि बाकीचं आजूबाजूचं वाड्यातलं वातावरण, आम्ही पंढरपूरला राहायचो त्या गावामध्ये, तिथलं तनपुरेंचं ते यज्ञविरोधी चळवळ असू दे, इतर सगळेही, त्या सगळ्यामुळं मनात खूप अस्वस्थतेचं वादळ उठायचं. आणि मग ती अस्वस्थता डोक्यात साठायची आणि मग लिहायची सवय लागली. पण ते लिहिताना सुद्धा कधी पेन कागद घेऊन बसलं तर अस्वस्थता झरझर कागदावर पाजरायची. पण कधी कधी मनात इतकं दाटलेलं असायचं, पण वेळ लागायचा ते यायला. असं सुरू होता. बऱ्याच कविता लिहून झाल्या. सोलापूरला आम्ही 2008ला घर केल्यानंतर बाबूराव मैंदर्गीकर सुविद्या प्रकाशनचे वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या प्रसंगाने भेटायचे. त्यांच्याशी सहज गप्पा मारताना मी म्हटलं की बऱ्याच कविता केल्यात मी, आवड आहे मला कविता करायची. तर त्यावेळेला ते म्हणाले, असं आहे का, हस्तलिखित आणून द्या, आपण दत्ताभाऊंना दाखवूया. म्हणजे ज्येष्ठ कविवर्य दत्ता हलसगीकर, त्यांना दाखवूया, ते काय म्हणतात ते बघूया म्हणाले. मग त्यांनी त्या कविता त्यांना दाखवल्या आणि मग दत्ताजींनी सांगितलं की खूप छान आहेत कविता. सुविद्या प्रकाशनला म्हणाले, हरकत नाही, तुम्ही करा त्यांचा कविता संग्रह. मग आभाळ मन हा माझा पहिला कविता संग्रह असा अगदी काही डोक्यात नसताना आकाराला आला. उत्तमजी कांबळे यांची प्रस्तावना त्याला लाभली. तर या माझ्या कविता संग्रहातली पहिली कविता मी सादर करते. त्यावेळेला साधारण ग्लोबलायझेशन आणि खाजाऊ धोरण हे सगळं सुरू होऊन थोडे दिवस झालेले होते. माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे ग्लोबलायझेशनमधली मी. जगाच्या बाजारात मी कोण, एक यत्किंचित क पदार्थ, पण माझे क पदार्थ असणेच त्यांच्यासाठी खूप फायद्याचे. मी असा कसा व्यक्ती म्हणून, मी असा कसा उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. केर कचऱ्याच्या या बाजारू क्रयशक्तीचा मी एक केंद्रबिंदू. केर कचऱ्याच्या या बाजारू क्रयशक्तीचा मी एक केंद्रबिंदू. निरोध पाहिजे, एड्स नको, मस्ती पाहिजे, जोम पाहिजे, नामर्दपणा नको. नामर्दपणा खरं तर नाहीच आहे, पण त्यांनी म्हणले, म्हणजे सगळं ते जाहिराती आणि सगळं स्पर्धेचं जग त्यांनी सुरू झालेलं ते. नामर्दपणा नाहीच आहे, पण त्यांनी म्हणले म्हणजे असणारच असं वाटायला लागावं अशी स्थिती आहे. बना सर्वांग सुंदर बाह्यांगाने. आतून सुंदर होण्यासाठी आहेच. जाहिरात विश्व, स्पर्धेचं जग सगळं खूप वाढलं आणि ते असं अंगावर यायला लागल्यासारखं वाटलं. बना सर्वांग सुंदर बाह्यांगाने. आतून सुंदर होण्यासाठी आहेच, आतून सुंदर होण्यासाठी आहेच. जर्दा, तंबाखू, गुटखा, पुडी, TV, मोबाईल, CD, DVD. धार्मिकपणा, रूढी, परंपरा, खानदानकी इज्जत, सगळं सगळं त्यांच्या दावणीला. आम्ही आपले भाव भोळा. आमच्या भक्तीत त्यांच्या जाहिरातीचा मेळा. हे सगळं जाहिराती खूप अशा अंगावर यायला लागल्यासारख्या झाल्या स्पर्धेच्या जगात. खाजाऊच्या धोरणात तेव्हा लिहिलेले. आमची प्रत्येक गोष्ट ग्लोबल, आमची प्रत्येक गोष्ट ग्लोबल, त्यात भोग नसेल तर नवल. आमची प्रत्येक गोष्ट ग्लोबल, त्यात भोग नसेल तर नवल. हार्डवेअर, सॉफ्टवेअर, कॉम्पॅक्ट डिस्क. हार्डवेअर, सॉफ्टवेअर, कॉम्पॅक्ट डिस्क. माझ्या प्रत्येक रिस्कची तुम्हाला रिस्क. असा नेमका हाणलाय बार, एकाच झटक्यात सगळ्यांना केलं गार. असा नेमका हाणलाय बार, एकाच झटक्यांना सगळ्यांना केलं पसार. गावोगावी उभे करताहेत मोठाले मॉल. कोण व्यापार करतोय आहे कुणाची मजाल. ढिशाव करायची गरजच नाही. स्लो पॉयझनिंगसारखं सगळ्यांना करताहेत गारद गार.
तर ही ग्लोबलायझेशनमध्ये मी कुठं आहे, सगळे छोटे छोटे जे व्यावसायिक आहेत, दुकानदार आहेत, ते या सगळ्या स्पर्धेच्या, या सगळ्याच्या पैशाच्या आणि ह्याच्या पुढं सगळे कसे गारदगार होत आहेत, त्याची ही कविता. त्याच्यानंतर मग पुढच्या प्रवासामध्ये जाणवलेलं, मुली शिकतायत, मोठ्या होत आहेत, स्वावलंबी होत आहेत, हे बघायला मिळतं. पण ज्या वेळेला मुलीच्या लग्नाची गोष्ट येते, त्यावेळेला मुलींना स्वतःला, आत्ता म्हणजे मी ही कविता केली ही 10-20 वर्षापूर्वीचा मधला काळ आहे. आत्ता जरा बदलले, पण या त्या काळातल्या कविता त्याला धरून मी बोलते. आपल्यासाठी जोडीदार निवडणं, त्याचे निकष, खर्च करायचा, कुणी करायचा, किती करायचा, हे फार काही नाही बदललं. घरातील वातावरण आणि लग्न झाल्यानंतर 19, 20, 22, 24 वर्षाची असलेली ती मुलगी आपली इतक्या वर्षाची मुळं सगळी घेऊन तिथं रुजलेली माहेरपणाची, नवीन जागी रुजताना त्या मुलीचा माणूस म्हणून असलेला आत्मसन्मान जो आहे तो जागोजागी शहीद होताना त्या मुली बघत असतात आणि नवीन असतात, बोलता येत नाही. हे पाहताना त्यांची घुसमट होते, कधी व्यक्त केली जाते. मी परत सांगते की हे 10-20 वर्षापूर्वीच आहे, आत्ता बदल झाला आहे त्याच्यामध्ये. कधी व्यक्त करता येते तर कधी नैराश्याला सामोरं जावं लागतं आणि मग बऱ्याच वेळा आत्मविश्वास गमावतात या मुली. त्याच्याबद्दलची कविता आहे माझी, अस्तित्व. आपलं अस्तित्व, अस्तित्वातलं सत्व, मुलगी म्हणून किंवा बाई म्हणून, जाणूच नये म्हणून केलेले, करत असलेले प्रयत्न पाहतच मुली मोठ्या होतात, समजून घेतात. मुलींनी किंवा बाईंनी शक्य तेवढं बोथट असावं, मुलींनी किंवा बाईंनी शक्य तितकं बोथट असावं, मग कसं सगळं सुरळीत चाललेलं असतं. मुलगी किंवा बाई टोकाची होते म्हणजे नेमकं काय? दुसऱ्याचं स्वत्व टिकवायची शिकस्त करूनही, दुसऱ्याचं स्वत्व टिकवायची शिकस्त करूनही त्यांचं स्वत्व शहीद करीत राहायचं, हे त्या मान्य करीत नाहीत. आणि म्हणून त्याला जोडून पुढचं आश्वासाचं एक छोटंसं, एकाच आश्वासासाठी दिवसाकाठी निश्वासाचे किती बळी द्यायचे, एकाच आश्वासासाठी दिवसाकाठी निश्वासाचे किती बळी द्यायचे. एक दिवस असा न येवो, एक दिवस असा न येवो, विश्वासाच्या बलिदानाबरोबर आश्वासच संपायचा. स्त्रीच्या दुय्यमत्वाच्या खोल जाणीवा होत्याच, वाचनानी, वातावरणाने, घरातल्या सगळ्यांनी होत्या. पण उस्मानाबाद जिल्ह्यात जेव्हा भूकंप झाला आणि मग तिथे मदत करायला गेलो, मग मात्र एक मोठा कॅनव्हास माझ्यासमोर वेगळा उघडला गेला. म्हणजे फार काही मोठ्या शहरात नाही, पंढरपूर, सोलापूरसारख्या ह्याच्यात राहत होते, पण एकदम ग्रामीण भागात, उमरग्यातल्या त्या हायवेपासून आत 10-12 किलोमीटर असलेलं सालेगाव आहे, तिथे आम्ही राहिलो. उपेंद्र माझा नवरा आहे, त्यांनी तिथे मानवलोकच्या 25 गावचा उपकेंद्र प्रमुख म्हणून काम स्वीकारलं आणि ते सगळं मग जगायला मिळालं, तिथलं बघितलं, कष्टकरी शेतकरी स्त्रिया, त्यांचं जगणं. आणि मग मला तिथे सुरुवातीला मी काही शिक्षिका किंवा प्राध्यापक म्हणून नव्हते, ते कामच करत होते संस्थेचं, महिला संघटक, आणि म्हणून सतत त्यांच्या बरोबर राहायचं, सहवास मिळायचा. त्यामुळं तिचं अस्तित्व मला खूप वेगळ्या वेगळ्या रूपात दिसली. त्याबद्दलची कविता सादर करते. माझी आवडती कविता ही प्रयोजन तिच्या आयुष्याचं. आयुष्य तिचे ठिपक्याच्या रांगोळीसारखे परंपरेच्या रेषारेषात बद्ध. आयुष्य तिचे ठिपक्याच्या रांगोळीसारखे परंपरेच्या रेषारेषात बद्ध. शतकानुशतके, वर्षानुवर्षे रांगोळीतल्या रेखांनी बंद केलेल्या ठिपक्यासारखे सर्व सोपस्कार पार पाडीत आयुष्यबद्ध करणारी. 3 प्रहर
3 ठिपके 7 ओळी. सकाळ, दुपार, संध्याकाळ, आठवडेन आठवडे. 30 ठिपके 30 ओळी. महिनेन महिने. वर्षानुवर्षे ठिपक्यांच्या रेखाप्रमाणे सर्व सणवार रीतिरिवाज पार पाडणारे. तिचं दुय्यमत्व अधोरेखित करणारे. माणूस म्हणून जगणं नाकारणारे. तिनं संकुचितच राहावं म्हणून योजनाबद्ध असलेली. आयुष्य तिचे ठिपक्याच्या रांगोळीसारखे परंपरेच्या रेषात बद्ध. सुंदर रांगोळीने घर सजते, अंगण सजते. तिच्या या परंपराबद्ध जगण्याने घर सजते, घरातली माणसं सुखावतात. शेवटी सारं प्रयोजन सजणं आणि शेज सजवणं यासाठीच आखल्या. तिच्या सगळ्या कर्तृत्व क्षमतेच्या गाडून टाकलेल्या ढिगाऱ्यावर उगवलेल्या भूछत्रासारखं आयुष्य तिचं ठिपक्याच्या रांगोळीसारखं परंपरेच्या रेषात बद्ध. 1994ला त्या भागात गेले महिला संघटक म्हणून. मानवलोकमध्ये सुरुवातीला उपेंद्रबरोबर 5 वर्ष काम केल्यानंतर आम्ही काळा निंबाळा हे तिथलंच गाव आहे, हायवेपासून आत 5 किलोमीटर. त्या गावाशी खूप ऋणानुबंध जोडले गेले. तिथंच राहिलो आम्ही. तिथली प्रत्येक बाई मैत्रीण झाली माझी. म्हणजे 80 वर्षाची आजी पण माझ्याकडं रात्री अक्षर शिकायला यायची आणि तुम्ही छान सांगता म्हणायची. खूप चांगलं होतं ते. मुलांची सेवादलाची शाखा खेळ घ्यायचे. खूप दिवसभर माणसांमध्ये असायचे. तर त्याच वेळेला 1997मध्ये शहीद भगतसिंग हायस्कूल म्हणून सोलापूरच्या कॉम्रेड नारायण आडम प्रबोधन केंद्रांनी भूकंपात वंचित अशा कलदेव निंबाळामध्ये BC आणि OBC संख्या जास्त आहे. तिथं मुद्दाम 8वी ते 10वी शिकण्याची सोय नव्हती. सालेगावला त्या मुलांना यायला लागायचं चालत सायकलवर. तर तिथं हायस्कूल सुरू केलं. तिथे मी 1997ला विज्ञान शिक्षिका म्हणून लागले त्या शाळेमध्ये. आणि मग हे सगळं होतं आणि मला खूप आनंद आहे की तिथल्या मुलींना हे मला वेळ देता आला. मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न करता आले. अगदी दररोजचा संवाद होता म्हणून विश्वास होता लोकांचा, ताई दादा म्हणून. आणि खूप मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणता आलं. मी 31 डिसेंबर 2019ला तिथून शिक्षिका म्हणून निवृत्त झाले आणि आता पुण्यात स्थायिक झालेले. 26 वर्ष मी तिथे राहिले. तर शेतकऱ्यांचं एक वेगळंच विश्व तिथं मला बघायला मिळालं. शेतकरी आणि त्याचं ते कष्टप्रद जीणं आणि सगळं एकूणच पावसाचा भरोसा आणि परत ते बियाणं मिळणं, ते उगवणं त्याच्यावरनं एक केलेली कविता आहे, विनवणी, पावसाची विनवणी. ती कविता ती मी वाचते. महिना मृगाचा आला अन जीव सुपा एवढा झाला. महिना मृगाचा आला अन जीव सुपा एवढा झाला. शिवाराला आमच्या पाणी नाही अन मृगाशिवाय पेरणी नाही. पोरापोरीला शाळा शिकवावी म्हणतो, पण ती पण नेमकी याच टायमाला सुरू होती, पेरणीच्या जूनमध्ये. नक्षत्राला तू हाजरी लावून गेला, मग उरसफोड करून खत बियाणासाठी व्याजाने जुळणी केली. पोरं माझी बिनधडुक्यातच शाळेला गेली. 2 महिन्याचा टाईम आहे आणि भरवसा तुझ्यावर आहे. मूग, उडीद वगैरे पिकं असतात तिथं खरीपाची. 2 महिन्याच्या ह्याच्यानंतर मग पैसे हातात 2-2.5. मग करू कापडं लेकरांना म्हणून पेरणी केली. तर तू आपला हुलकावणी देतोयस, आला दिस पुढं ढकलतोय. वाट तुझी पाहून जीव गलबलतोय. दुबार पेरणीचा विचार करायची ऐपतच नाही. गड्या, अर्धशतक बी संपून गेलं स्वातंत्र्य का काय ते मिळून. म्हणजे कविता केली तेव्हाचं. पर आमच्या हालाचं काहीच नाही बदललं. प्रत्येक वर्षाला काहीतरी पोटाला मिळतंय, ते बी तुझ्यामुळंच. तू त्यांच्यातला होत नाहीस ज्यांना आमच्या दळबद्री जिण्याचं काहीच वाटत नाही. तुला लाच देऊन आमच्यापासून पळवता येत नाही. तरी बी लहानग्यानं तुझी ओळख, ये रे पावसा तुला देतो पैसा, अशी का करून देतात कोणास ठाऊक.
आता तूच एक जीवाभावाचा आहे, म्हणून तुला हात जोडून मागणं आहे. तू त्यांच्यासारखा होऊ नकोस, दुबार पेरणीची वेळ आणू नकोस, आणि आमच्या आत्महत्येचं पातक तुझ्या शिरावर घेऊ नकोस. आमच्या आत्महत्येचं पातक तुझ्या शिरावर घेऊ नकोस. पहिला कविता संग्रह झाला, मग नंतर बऱ्याच कविता लिहिल्या गेल्या. मग संस्कृती आणि समाज या जडणघडणीत ते झालं. शाळेतल्या मुलींच्या सहवासाबद्दल बोलते. 8वी 9वी 10वीच्या मुली, आणि मला खूप आनंद होतो की तिथली जी माणसं आहेत त्यांचा विश्वास एकदम नाही बसत. रूढी परंपरा या आहेत, पण आपण मनापासून सांगतोय म्हणल्यानंतर त्यांना ते कळतं. आणि मग त्यावेळेला मी जेव्हा 1997ला शाळेत लागले, त्यावेळेला मुलींची शाळा बुडायची बऱ्याच वेळेला, आणि मग सांगितलं जायचं का तर ती शहाणी झाली म्हणून येत नाही. त्याच्यावरनं केलेली एक कविता आहे आईपण, ती वाचते मी. इयत्ता 8वी 9वीत शिकणारी ती शाळा बुडवते. इयत्ता 8वी 9वीत शिकणारी ती शाळा बुडवते. 8 दिवस, 15 दिवस किंवा 21 दिवस, जेवढा कडक विटाळ तेवढे अधिक दिवस. परत शाळेत येताना ती येते ती बदललेलीच. तिच्या मनोभावनिक विश्वात आंदोलनेच आंदोलने. एका बाजूला तिच्यातील नुकत्याच उदयाला येत असलेल्या स्त्रीत्वाचं अप्रूप, ते तिला नाही आहे एवढं, ती गोंधळलेली. तर दुसऱ्या बाजूला तिच्याकडून तिचं निरागस बालपण हिरावून घ्यायचं, तिच्या स्त्रीत्वाचं अप्रूप साजरं करायचं, परिस्थिती नसताना कर्ज काढून जेवणावळी घालायच्या, सर्जनशीलतेचा, निसर्गाचं चक्र अव्याहत चालण्यासाठी असलेल्या सक्षमतेचा उत्साह असणं चांगलंच. पण हे चांगभलं आहे तिच्यातल्या बाईपणाच्या मशीनचं, जे वंशाला दिवा देणार आहे. या मशीनच्या साच्यात फिट्ट बसवायचं तिचं आईपण. ज्या आईपणाची ओळख तिच्या आईच्या वात्सल्यातून तिला पदोपदी होत असते. पण पुढं मोठं होताना मात्र आईच्या मनापेक्षा, वात्सल्यापेक्षा ओळख होत राहते आईच्या कमरेखालच्या उद्धाराचीच. तुझ्या फुल्या फुल्या फुल्या, तुझ्या फुल्या फुल्या फुल्या. या आयांच्या संख्येत अजून एकीची भर पडावी, इतकाच या सोहळ्याचा अर्थ सार्थ न व्हावा. तर मी चर्चा करायचे, बोलायचे, पालकांना सांगायचे. पटकन सगळं ऐकलं जायचं असं नाही, पण आत्ता माझ्या शाळेतली मुलंसुद्धा ह्याच्याबद्दल बोलत होती, वर्गामध्ये प्रश्न विचारत होती, आणि सगळे मिळून, म्हणजे आता तर हॅपी टू लीडचा काळ आहे रसारोत्यात, पण ग्रामीण भागातही मला आनंद आहे की बऱ्याचशा, म्हणजे खूप अशा अंधश्रद्धा आहेत. कार्यक्रम करायचे, ते शाळेचा ड्रेस त्यावेळेला घातलेला घालायचा नाही, ह्या सगळ्यांना थोडं का होईना बदलता आलं ह्याचं मला, आणि सगळ्यांनी साथ दिली या ह्याच्यामध्ये. मुलींचाच गट तयार व्हायचा, मग त्या चर्चा करायच्या, माझ्या सांगण्याची खूप गरजही पडायची नाही, मग त्या मला येऊन सांगायच्या, आम्ही तिला सांगितलं बरं का मॅडम, तिने ऐकलं. तर असं सगळं, म्हणजे रात्रीचा वर्ग चालवायचे मी तिथं काळा निंबाळामध्ये. काळा निंबाळा आणि कलदेव निंबाळा 6 किलोमीटरचं अंतर आहे. मी राहायचे काळा निंबाळ्याला, आणि कलदेव निंबाळ्याला शाळा होती. मग ग्रामपंचायतमध्ये रात्री 7 ते 9, 9:30 असा अभ्यास वर्ग चालवायचे. अभ्यास वर्ग म्हणजे मुलं त्यांचा अभ्यास करत बसायचे, गप्पा पण खूप व्हायच्या, आणि मग वेगवेगळे प्रश्न, चर्चा, त्यातनं ती मुलं घडत जात होती. आणि त्यांना अजिबात चालायचं नाही. मी गावाला गेले आणि मग वर्ग बंद पडला, इतकी ती वाट बघत असायची. गप्पा झाल्या की परत कधीही कोणी भेट दिली तर अगदी पिन ड्रॉप सायलेन्स, आणि मुलं अभ्यास करत असायची. हे सगळं माझं डिसेंबरनंतर संपलं. आता मी गेले असते, एखादी चक्कर टाकली असती, पण हे करोनाने तर सगळंच बदलून टाकलं आहे आता. तर आता आपण शेवटच्या टप्प्यामध्ये येऊ, समारोपाच्या. मग एक कविता संग्रह माझा आभाळ मन झाला.
त्याला चांगला प्रतिसाद पण मिळाला. बऱ्याच कविता मग झालेल्या होत्या. महारुद्र मंगनाळे लातूरचे आहेत आमचे मित्र, भूकंपात ओळख झालेली होती. मग त्यांचं मुक्त रंग प्रकाशन आहे, त्याच्यातर्फे मी दुसरा माझा कविता संग्रह कागदावरच्या कोऱ्या रेषा हा 2018ला झाला. त्याच वेळेला वेगळं हे मी ललित लेख लिहिले, त्याचा एक ललित लेख संग्रह आणि त्याच्याबरोबरच कागदावरच्या कोऱ्या रेषा हा कविता संग्रह प्रकाशित झाला. त्यातली मी कागदावरच्या कोऱ्या रेषा हे जे शेतकऱ्यांचं दररोजचं जगणं आहे, म्हणजे अगदी ते ठरलेलं आहे की बाबा उडदाचे म्हणजे पेरण्या होत आहेत, पाऊस पडतो आहे, बैल मिळत नाहीत, पैसे नाही आहेत, कसं तरी करून पेरायचं. आणि ज्या वेळेला उडीद बाजारात येतात, आज काय भाव आहे, 6,000 4,000, आणि जेव्हा सर्वसामान्यपणे सरासरी सगळ्यांचं उडीद किंवा ते तूर तयार होते त्यावेळेला भाव अगदी 3,000 2,000पर्यंत आलेला. त्याच्यावर केलेले हे कागदावरच्या कोऱ्या रेषा. पुढची कविता वाचते. डाळीची पिकं आणि त्याचा चढाभाव, आमची झोळी मात्र सदाच रीती. आम्ही पिके काढतो कर्ज फिर्ज काढून, त्यावेळेस लई चढावरचे भाव. आमच्या मालानं बाजार गाठला की घरंगळ सुरूच, पार अगदी निम्म्याच्या निम्म. आम्ही केलेला रोकडा खर्च बी निघत नाही, जळालेल्या रक्ताचं घामाचं तर सोडूनच द्या हिशोब. शेतीला मिळणारी अनुदानं, कर्जमाफीचा वायदे बाजार, त्यासाठी नंतर अलीकडं झालेली या 5-10 वर्षात झालेली ऑनलाईन की फिनलाईन कसली भटकंती, या शेतीप्रधान देशात आत्तापर्यंत सत्तेवर आलेल्या सगळ्यांनीच लई विचार केला. अन्नधान्याचं उत्पन्न वाढवलं, पण आमच्या बथडजिण्याचं काय हो, ते काही नाही बदललं. खेड्याकडं चला म्हणणाऱ्याला पूजेपुरतं ठेवलं. खेड्याकडं चला म्हणणाऱ्याला पूजेपुरतं ठेवलं, माळ घालायला आणि हात जोडायला. शेतीच्या या परवडीने एक बी तरुण गावात राहीना. शेतीत काय बी मिळेना म्हणून लोंढे शहराच्या वळचणीला राहून मिळल ती काम करत शहरी व्हायला लागली. आमच्या जमिनी घ्यायला टपलेलेच आहेत बहादर MIDCत. आमच्या जमिनी घ्यायला टपलेलेच आहे ते बहादर MIDCत बसून सबसिडी खायला. धंदा बी नाही आणि शेती बी संपवली कागदाच्या कोऱ्या रेषागत. आयुष्यच झाले भन्न रिकामं, कागदावरच्या कोऱ्या रेषागत आयुष्यच झाले भन्न रिकामं. आणि त्यांचं मात्र काय बी लिहा आणि किती बी कमवा. आमच्या जिंदगानीचं सगळं सुख त्यांच्या दावणीला बांधून बसलेत घट्ट गाठी घालून. आमच्या जिंदगानीचं सगळं सुख त्यांच्या दावणीला बांधून बसलेत सगळे घट्ट गाठी घालून. तर कष्ट पण करायचे आणि एक हताश पण सगळं या व्यवस्थेचं, ते सगळं खूप जवळून बघितलं. तर आता बऱ्याच कविता मी म्हणाल्या, समारोपाकडे येतो आपण. काय म्हणतात, मला चमकल्यामुळे दिसत नाही आहे. शेवटच्या टप्प्यात मी कागदावरच्या कोऱ्या रेषा यामधली भीमा बावनकशी सोनं तू ही कविता वाचून दाखवते. भीमा बावनकशी सोनं तू. भीमा, तुझ्यामुळंच आमच्या आयाबायांचं आज्यापणजाचं जे हीन दिन जगणं होतं त्यातून बाहेर निघता आलं. भीमा, तुझ्यामुळंच गाव कुसाबाहेरच्या खातेरातून बाहेर निघून माणूस म्हणून जगण्याचं बळ मिळालं. भीमा, तुझ्यामुळंच शिक्षणाच्या प्रवाहात यायला मिळालं. शिक्षणाचं बाळकडू तू आम्हाला पाजलं. भीमा, तुझ्यामुळंच मताच्या राजकारणात मोजलं जाण्याचं गणित मिळालं आणि सत्ताकारणातली आमची मोजदाद आम्हाला कळाली. भीमा, तू आमचा सखा आणि आमची माय माऊली. भीमा, तू आमचा सखा आणि आमची माय माऊली. शिक्षण कर्तृत्वाच्या झाडाची सावली. तू आमचा आधार, तू आमचा जीवनरस.
तू आमचा आधार, तू आमचा जीवनरस. आणि आम्ही डिजिटल फ्लेक्सच्या जाळ्यातून तुझ्यावरचं प्रेम दाखवतो. आणि तुझ्या इतकीच मोठी आमची प्रतिमा तुझ्या शेजारी फक्त असते आमच्यासाठीच महत्त्वाची. आम्हाला हे उमजत नाही तुझ्या बरोबरचे फोटो अन नावं लक्षात राहावी असं आमचं कर्तृत्व असेल तर तुलाही त्या कर्तृत्वाचा अभिमानच वाटला असता. भीमा, तुझ्यामुळंच आमचं सगळं हिनदिन जगणं त्याच्यातून बाहेर निघता आलं. ज्या विपरीत परिस्थितीत तुझ्याजवळ आले उतरंडीतील वरच्या पायरीवर असलेले सुद्धा आणि झाले तुझे अनुयायी. आणि आम्ही मात्र आमच्यातल्यांनाच करतोय गलित गात्र. भीमा, दुष्काळाच्या या गडद छायेत कळतंय महत्त्व पाण्याच्या थेंबाथेंबाचं. तू अनुभवलीस, पाहिलीस पाणी पिण्यासाठीची कासाविशी अन वणवण. अन भोगलीस माणूसपण मिळवण्यासाठीच्या आगीच्या ज्वाळांची होरपळ. भीमा, त्या आगीतून तावून सुलाखून झळाळून निघालेलं बावनकशी सोनं तू, आमचा मान तू, आमचा अभिमान तू. भीमा, या प्रेमवेड्या लेकरांना जाणीव करून दे या मायावी दुनियेची, या भौतिक संपदेच्या जंजाळातून बाहेर येण्याची. जे भाऊबंद बुद्धीची लढाई लढतायत त्यांना बळ द्या, सगळे एक व्हा आणि आकाशाची निळाई गर्द करूया. तर हा असा कवितेचा छोटासा प्रवास मला तुमच्यासमोर मांडता आला. आपल्या कविता कोणीतरी इतका वेळ ऐकतं ही भावनाच इतकी सुखद आणि छान आहे. ही संधी मला सुभाष वैरागकर, कमलाकर मोटे सर, सरिता उपासे आणि त्यांच्याबरोबर असलेले सगळे सहकारी या सगळ्यांनी मिळून दिली. तुमच्या सगळ्यांबरोबर मला हे माझं मनोगत व्यक्त करता आलं, ह्याचा खूप आनंद होतो आहे. तुम्ही सगळ्यांनी इथं या वेळेला माझ्या कविता ऐकण्यासाठी हजर राहून हे केलं, त्याच्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचं आभार मानते. आणि हे जे या आविष्कार फेसबुक पेजचं जे सर्टिफिकेट मिळाले ते माझ्या आनंदावर तुम्हालाही दाखवते. तुमच्या सगळ्यांना भेटून मला खूप आनंद झाला. मला कविता वाचत असताना नावं दिसली नाही. मोहन शिरसाट सर आलेले आहेत, प्रमोद माने आहेत. म्हटलं मी मोहन शिरसाटांचं आमचं काळा निंबाळला यायचं राहिलेलंच आहे. बघू, सुभाष वैरागकर, अनिता जावळे आहेत, सगळे आहेत. तर तुमच्या सगळ्यांचं मी इथे मला ऐकल्याबद्दल मनापासून आभार मानते आणि इथे थांबते. धन्यवाद सर्वांचे.